यावं असं त्यांनी विधान केलं होतं। आणि दुसरा एक मुद्दा त्याला सोडून की शिवसेना एक भाजप प्रणित शिवसेना आहे असं ते बोलले होते। मला एक गोष्ट सांगतो मी आपल्याला, गजानन कीर्तीकर साहेब जे बोलले ते त्यांचं वैयक्तिक मत आहे, ते पक्षाचं मत नाही। त्यानंतर त्यांनी मला फोन केला होता, माझं त्यांच्यावर बोलणं झालं, माझी चर्चा झाली। मुंबईत गेल्यानंतर आम्ही दोघे बसतोय, मी अडसू साहेब, गजाभाऊ, आम्ही तिघेही बसणार आहोत। आणि जे गैरसमज झाले होते ते सगळे गेले, झाली माहिती चर्चा। त्यामुळं जो विषय आहे तो त्यांचा वैयक्तिक होता, पक्षाचा नाही। एक गोष्ट मी आपल्याला सांगतो की उद्धव ठाकरेसोबत कोणी जाणार नाही। उद्धव ठाकरेंचा सगळा कारभार आता संपलेला आहे राजकीय। हम दो हमारे तीन एवढंच ते शिल्लक राहणार आहेत, ते मी अनेक वेळेला बोललो आहे। म्हणून ठाकरे ब्रँड आता आमच्याकडे आहे, शिवसेना प्रमुखांचे विचार आमच्याकडे आहेत, शिवसेनेचं नाव आमच्याकडे आहे, शिवसेनेचं सिंबॉल आमच्याकडे आहेत, तर ठाकरे ब्रँड आता आमच्याकडे आहे। आणि ज्या उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून काँग्रेससोबत सोगीक केली, त्या उद्धवकडे ब्रँड कसा असू शकतो? ठाकरे ब्रँड असू शकत नाही। मला एक सांगा हो, राज ठाकरे जाणं न जाणं त्यांचा विषय आहे, पण ज्यावेळेला आदित्य वगळीमध्ये उभा होता विधानसभेला, राज ठाकरेंनी त्याला मदत केली आणि निवडून आणला। पण राज ठाकरेंचा मुलगा ज्यावेळेला उभा झाला त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी त्याला पाडला। हे सगळं लक्षात घ्या ना तुम्ही। अहो जे राज ठाकरेचे होते त्या 6 ते 6 नगरसेवक राज ठाकरेंचे उद्धव ठाकरेंनी फोडले आणि स्वतःकडे घेतले। राज ठाकरेंना आवडेल का हे? त्या सगळ्या गोष्टी आपण समोर ठेवा आणि फक्त साफ म्हणून आपण भुईतो पडतोय काय, याचं आत्मपरीक्षण आपण सगळ्यांनी केलं पाहिजे असं मला वाटतंय। उद्धव ठाकरे हा संधी साधू माणूस आहे आणि राज ठाकरेंना सगळं कळतं, हे ना सगळं कळतं की बोला। आणि दुसरीकडे दोन्ही पवार एकत्र येण्याच्या चर्चा देखील सुरू आहेत आणि त्यावर यांनी विधान असं केलं आहे सुप्रिया सुळे यांनी की कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन जो काही निर्णय व्हायचा आहे तो होईल आणि कार्यकर्त्यांच्या मनात जे आहे तेच होईल असं त्या देखील म्हणालेलं आहे। म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे नेमकं? दोन्ही पवार एकत्र येण्याच्या संदर्भात आता एकत्र नाहीत असं मला म्हणायचं आहे का? तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे? मी त्यांना खूप शुभेच्छा देईन, पण शेवटी शरद पवार साहेब एक ज्येष्ठ नेते आहेत, अनेक उन्हाळे पावसाळे त्यांनी पाहिलेले आहेत, दिल्लीचा अभ्यासस्थान आहे। असं होत असेल तर शुभेच्छा, माझ्या खूप शुभेच्छा, धन्यवाद, जय महाराष्ट्र।